नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे चटणी नानभाब रेसिपीजमध्ये। तर मी आज तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आली जी हेल्दी आहे आणि लागेल एक नंबर टेस्टी लागते। बनवायला खूप सोपी आहे आणि घरातल्यांना सगळ्यांना खूप जास्त आवडते। जितकं जास्त बनवाल तेवढीच खतम होते ही, जितकंही बनवाल तितके अपुरीच पडते। तर फालुदा बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर सब्जा सीड्स घेतले मी, ते पाण्यात भिजवत ठेवलेत मी। हे 5 मिनिटात भिजून जातात बघू शकता। त्यानंतर हे साईडला ठेवून द्यायचं। त्याच्यानंतर गॅस ऑन करून कढई ठेवा। त्यानंतर त्यात आहे ना 2 चमच तूप घातले मी। त्यात आहे ना ज्या बारीक शेवळ्या असतात ना ते टाका आणि छान असं फ्राय करा जोपर्यंत त्यांचा लाल कलर होत नाही। छान असं फ्राय करून झालं तुपामध्ये, त्यात दूध टाका। दूध हे गरमच असलं पाहिजे। त्यानंतर मिक्स करा। दुधाला एक उकळी आली ना त्यानंतर थोडं दूध साईडला घ्या एका बाउलमध्ये। त्याच्यात ना मी कस्टर्ड पावडर टाकलं 1 चम्मच, 1 नाही तर 2 चम्मच टाकलं तरी चालेल। नंतर ते दूध टाकून द्यायचं कस्टर्डचं दुधामध्येच। त्याच्यानंतर साखर गोडनुसार टाका। सगळं मिक्स करून द्या आणि छान असं उकळी येऊ द्या। शिजून झालं ना गॅस बंद करा आणि ते गार होऊ द्या। त्याच्यानंतर एक ग्लास घ्यायचा, त्याच्यात सब्जा सीड्स टाकले मी। जे पण आपल्याकडे फ्रूट्स असतील ते टाकायचे। जसं सफरचंद, द्राक्ष होते माझ्याकडे, डाळिंब होते ती टाकली मी। वरतून ड्रायफ्रूट्स टाकले आणि जे आपण बनवलं आहे ना ते टाकून दिलं आहे मी। परत वरतून गार्निशिंगसाठी फ्रूट्स टाकायचे, जितके पण असतील 1-2 प्रकार तरी चालतील। त्याच्यानंतर परत ड्रायफ्रूट्स टाकायचे, काजू, बदाम, पिस्ता, मनुके जे असतील ते। परत वरतून आपण दुधाचं जे बनवलं ते टाकायचं। परत वरतून एक मी फळांची लेअर घातली आहे। परत ड्रायफ्रूट्सची लेअर घातली बघू शकता। बनवून रेडी आहे। फक्त किती 10-15 मिनटं लागले होते, पण जबरदस्त टेस्टी लागतो आणि एक नंबर असं काही लागत नाही मेहनत, पण छान लागतंय। नक्की बनवा आणि ही रेसिपी जर आवडली तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।